सगळ्या कमाल काम करतात आणि सगळ्या कमालीच्या ॲक्ट्रेसेस असल्यामुळे कॅटेगरी इतकी कॉम्पिटिशन इतकं टफ झालं आहे की या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत नॉमिनेट होऊन आय थिंक आम्ही सगळेच जिंकलो आहे. आणि चित्रगौरवचा सुद्धा तिचा लुक मला फार आवडला. तर या शी ड्रेसेस वेल, मला आवडते त्याची स्टायलिंग. हे बघ, जिंकायला सगळ्यांनाच आवडतं आणि सगळेच खूप कष्ट करतात आणि थिएटर करणारे सगळे कलाकार खूप डेडिकेशनने काम करतात आणि थिएटरची ती रिक्वायरमेंटच आहे, सिन्सिअरिटी आणि डेडिकेशन. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव आहे आणि सध्या रेड कार्पेटवर माझ्यासोबत शर्मिला आहे. शर्मिला, सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतेस. ऑरेंज असं अटायर आहेस. काय सांगशील, किती तयारी केली किंवा कसा तयार झाला आणि क्रेडिट कुणाचं आहे? क्रेडिट माझंच आहे. लुक मीच केलेला आहे. केस नॉर्मल ठेवले, पण ही साडी मी आपले झीचे टेलिव्हिजन अवॉर्ड झाले त्याच्यासाठी मी ही विकत घेतली होती, कारण तेव्हा आमची थीम ठरली होती ऑरेंज आणि ती अचानक चॅनलने चेंज करून पर्पल केली, त्यामुळे ही ठेवली होती मी जपून. ती आज मी वापरते आणि हा रंग झीचा आहे, त्यामुळे मला विशेष आनंद होतो की या रेड कार्पेटवर आज मी हा रंग नेसला आहे. तर बाकी सगळं मेकअपपासून सगळं मीच केलेलं आहे. मला शक्यतो स्वतः करायला आवडतं. पण रेड कार्पेट म्हटलं की खूप ग्लॅमरस वगैरे आणि अभिनेत्रींचे वेगवेगळे लुक्स असतात. पण अशी कोणती अभिनेत्री जिचे लुक्स शर्मिलाला कायमच आवडत आलेत किंवा तू स्टाईलच्या बाबतीत त्या अभिनेत्रीला आयडलाइज करतेस? मला असं वाटतं रिसेंटली प्रियदर्शनीचे मी बरेच लुक्स बघितले आणि चित्रगौरवचा सुद्धा तिचा लुक मला फार आवडला. तर या शी ड्रेसेस वेल, मला आवडते त्याची स्टायलिंग. पण शर्मिला, नॉमिनेशन्स आहेत एकीकडे, कितीही अवॉर्ड शोमध्ये भेटणं वगैरे असलं तरी दुसरी गोष्ट धाकधूक असते किंवा बक्षिसं मिळणार असतात. तर त्यासाठी काय फिलिंग्ज आहेत, किती एक्सायटेड आहेस? हे बघ, जिंकायला सगळ्यांनाच आवडतं आणि सगळेच खूप कष्ट करतात आणि थिएटर करणारे सगळे कलाकार खूप डेडिकेशनने काम करतात आणि थिएटरची ती रिक्वायरमेंटच आहे, सिन्सिअरिटी आणि डेडिकेशन. तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला अवॉर्ड मिळावा, पण मला अवॉर्ड मिळो ना मिळो, मला असं वाटतं की मी जिंकले, कारण माझी कॅटेगरी यावेळी खूप टफ आहे. म्हणजे माझ्यासोबत ज्या सगळ्या अभिनेत्री नॉमिनेटेड आहेत त्या सगळ्या कमाल काम करतात आणि सगळ्या कमालीच्या ॲक्ट्रेसेस असल्यामुळे कॅटेगरी इतकी कॉम्पिटिशन इतकं टफ झालं आहे की या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत नॉमिनेट होऊन आय थिंक आम्ही सगळेच जिंकलो आहे त्या कॅटेगरीमध्ये. तर कुणालाही मिळालं तरी सगळ्यांना मिळाल्यासारखंच आहे. थँक्यू सो मच, वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि नामांकन आहे त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.